तर बघा मंडळी, आम्ही आलोय रानात. जरा तण आले या, मका केलेली आहे, त्या मक्कात तण आले, तर ती औषध फवारणी आमचं काम चालू आहे. तर हो का, बघा ही आहे कुरडूचं, ह्याची कवळी पानं घेऊन ह्याची भाजी बनवली जाते, कुरडूची भाजी. पहिलेतली माणसं खरंच आवडीनं ही कुरडूची भाजी खात होती. तर आता काय म्हणजे कुणाला आवडते कुणाला नाही आवडत, खात नाही ती. आणि ज्यावेळेला ही कवळी लहान असते ना तेव्हा ह्याची भाजी छान लागते. पण आता ही जून झाले का, तर ह्याला फुलं आली, ती फुलं आले की समजायचं कुरडू जून झाल्या, मग ह्याची भाजी खात नाही ती. आणि ह्याला फुलं किती छान आलेत बघा कुरडूला, एकदम प्लॅस्टिकची फुलं असल्यागत आहे ती का बघा. पण त्याचं ते निघून पण पडत म्हणजे हे होत नाही एकदम. बघा की असं कितीदा हे केलं दाबलं तरी किती छान फुलं आहेत. पहिल्यातली माणसं आवडीनं भाजी खायची, तर ह्याला म्हणायचं कुरडूची भाजी. आणि पावसाळ्यात ना हे जर झाड, ही मकाचं ताड दिसतंय का, एवढं मोठं एक एक ह्या कुरडूचं झाड येतं. ह्या कुरडूचं झाड ह्या मकाच्या ताटा एवढं एक एक मोठं येतं. त्याचा बुंदा पण खूप जाड होतो, जमिनीतनं उपटत नाही. आता ही बघा मी उपटलं इझिली, तर हातात आलं या. किती छान फुलं आहेत बघा. तुम्हाला अजून ह्याच्याविषयी बी पण येतं बघा, ह्याला काळा असं ते बी पण हे केलं जातं, कशाला तरी वापरतात. म्हणजे त्याचं ते काय एवढं मला माहीत नाही आहे, पण भाजी बनवून खातात एवढं तरी मला माहिती आहे. कवळी ज्यावेळेला कुरडू कवळी असते त्यावेळेला कुरडूची भाजी बनवून खातात, जून झाल्यानंतर खात नाहीत. आणि तुम्हाला ह्याच्याविषयी काय माहीत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. किती छान फुलं आहेत बघा कुरडूची.